चल 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 पुढे चल. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. हो सावकाश आहे. हां या बापरे. ओ भाई, water the crossing the water. व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम लेह लडाख. तर लडाखमध्ये हा आमचा तिसरा दिवस आहे. परवा दिवशी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. काल दिवसभरामध्ये आम्ही आमच्या बाईकची सर्व्हिस करून घेतली. रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरमध्ये मी गेलो, कारण बाईक प्रचंड घाण झाली होती. त्यामुळे वॉश तर करायचीच होती, त्यासोबत मला ऑइल चेंज आणि जनरल चेकअपसुद्धा करायचं होतं. सो कालचा दिवस आम्ही बाईक आणि आम्हाला दोघांनाही आराम देण्यात घालवला. इथल्या वेदरसोबत सूट होण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही मला वाटत नाही आम्ही दोघेही या वेदरसोबत मॅच झालेलो आहोत. कारण श्वास घेताना अजूनही त्रास होतो. माझे ओठ आणि नाक वारंवार कोरडं पडत आहे. पण ठीक आहे, आज आम्हाला निघायचं होतं. आम्ही आत्ता निघत आहोत खारदुंगला आणि तसंच पुढे नुब्रा व्हॅलीकडे. तिथे गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर आम्ही सियाचीन कॅम्पमध्ये जाणार आहोत. ही बाईक एकदम चमकत आहे. सागर पलीकडे त्याच्या मोटरसायकलवरती लगेज माउंट करत आहे आणि मलाही माझं लगेज माउंट करायचं आहे. तर लगेज बाईकवर माउंट करूया आणि भेटूयात मोटरसायकलवर. चला निघायचं. मॅप थोडं मागून दाखवतोय असं वाटलं मला. ठीक आहे, पुन्हा रिरूट केलं त्याने आपोआप. परवा दिवशी आम्ही आलो आहे लेहमध्ये. कालचा संपूर्ण दिवस आराम केला. इवन परवा दिवशी पण आम्ही दुपारी पोहोचलो आहे. तरी पण हे वेदर अजून यूज टू झालेलं नाही होत. आम्ही काल आम्ही दुपारी बाईक सर्व्हिस केल्या आणि त्यानंतर दोघंही जेवायला गेलो. जाहीरने आम्हाला एक रेस्टॉरंट सुचवलं होतं, तिथे जेवायला गेलो आणि आम्ही नॉनव्हेज खाल्लं. ते नॉनव्हेज काही आम्हाला पचलं नाही बाबा. आमचं तरी सजेशन असं राहील की तुम्ही लाईट फूड प्रेफर करा. हे खायला हवं आहे, पण फार हेवी खायला बिलकुल नको. कारण काल दुपारी आम्ही जेवल्यानंतर संध्याकाळी जेवलोसुद्धा नाही. एवढा त्रास झाला आम्हाला दुपारच्या जेवणाचा. आणि अजून थोडा हँगओव्हर आहे त्या फूडचा, माझ्यावर तरी किमान. चलो, नुब्रा व्हॅलीसाठी 4 तास 13 मिनटं दाखवत आहे. या सुंदर लेह सिटीला गुड बाय. होपफुली गुड बाय करायची वेळ आलेली आहे. कारण पुन्हा आम्हाला येताना या रूटने तर बिलकुल यायचं नाही आहे. रूट चांगला आहे, पण पुन्हा तोच रूट कंटाळा येईल. सरळ जायचं आहे. इथून सॉरी. हां, त्या रोडने ॲक्च्युली जायचं असेल. सावकाश या. हां, तोच रोड होता. हे आपण शहराच्या मधून आलो. इथून आपण ह्या रोडला कनेक्ट होतोय. येस, होय. बोलो सर. आरसी और आधार कार्ड निकालना. सॉरी, आरसी और आधार कार्ड. आधार कार्ड. तर हा आत्ता जो चेकपोस्ट होता तो एक अनऑफिशियल चेकपोस्ट आहे. इथले जे लोकल असतात ते काय करतात, म्हणजे त्यांना तुमची मोटरसायकल तुमच्याच नावावर असायला हवी किंवा ब्लड रिलेशनमध्ये कोणी असेल तर त्यांच्या नावावर असायला हवी. अदरवाईज ते तुम्हाला पुढे सोडत नाहीत.
फ्रेंड, नातेवाईक किंवा इतर कोणाच्या नावावर असेल तर त्यांची NOC तुम्हाला लागते. ती NOC यांना दाखवली की मग हे लोक तुम्हाला पुढे सोडतात. हे काय ऑफिशियल नाही आहेत ना की हे पोलीस वगैरे आहेत, कोणीही नाही आहेत. फक्त चलो भाई, असली लद्दाख स्टार्ट हो चुका है. शायला सॅडल बॅग खूप बाहेर आहे रे, त्यामुळे भीती वाटते. खाली उतरून आता परत पुन्हा वर चढायचं आहे. पॅचेस झालेत रे, तेवढाच थोडासा पॅच केलेला आहे, पुन्हा परत ऑफ रोड, पुन्हा थोडासा पॅच चांगला, पुन्हा ऑफ रोड, असं आहे सगळं. हे टॉप बॉक्स असल्यामुळे मला ऑफ रोडिंग पण व्यवस्थित करता येत नाही. माझे नेहमीचे रायडिंग ग्लोव्ज घातले होते, ज्यामधून थंडी प्रचंड वाजत होती. आता हे विंटर ग्लोव्ज घातलेत, खूप जास्त फरक आहे, खूपच. किंबहुना आता थंडी पूर्णपणे वाजायची बंद झाली असं म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं की आपण विंटर लायनर सुद्धा घालायला हवे होते. होय होय, ते पण आहेच. चेकपोस्ट आहे बघ समोर. अच्छा, थांब थांब, येतो मी जाऊन. ओके, थँक्यू सर. हाय ग, चल 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 पुढे चल. हार्डली एक 8 ते 10 पायऱ्या असतील फक्त. तेवढ्या पायऱ्या चढून उतरायला एवढा त्रास झाला, एवढा दम भरला, काय विचारू नका. आणि अजून आम्ही किती 10-12 हजार अल्टिट्यूडवरच असू. आपल्याला कोणतंही व्यसन नाही आहे, कसलंच व्यसन नाही आहे दोघांनाही. नेहमी आहार संतुलित असतो, तरीसुद्धा हा लाईट व्यायाम मात्र दररोज करता येत नाही, किंबहुना आम्ही करत नाही. तरीसुद्धा आमची ही अवस्था आहे. काय खरं नाही बाबा. होय होय होय, हे बघ हे बघ. अरे वा. फायनली राईड स्टार्ट केल्यापासून जवळपास 1.5 तासात आम्ही खारदुंगला पासमध्ये आलेलो आहोत. हा आमच्या अगदी समोर हे बघा, हा मायटी खारदुंगला आणि त्याच्या बाजूला आपली मायटी हिमालयन. हा एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळालेला आहे. बायकिंग कल्चरमधला जो एक महत्त्वाचा टप्पा आहे तो आपण आज अचीव केलेला आहे. हा 17,988 म्हणजे जवळपास 18,000 अल्टिट्यूडवर आहे. आता बोलतानाही श्वास घेताना थोडा त्रास होतो आहे. मस्तपैकी इथे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केलेले आहेत. आता निघूया पुढच्या प्रवासाला. पण त्याआधी तुम्हाला इथून 360 दृश्य दाखवतो. हे बघा, actually I have come from Mumbai, he's coming from Kolhapur. Yes, sorry, huh? Got your bike by road all the way? Yeah, all the way from Mumbai. We started from Pune, then Pune to Ujjain, Ujjain to Jaipur. That route is very good actually. No worries. You guys where are you coming from? Uttarakhand. So you guys coming from Manali route? I heard something landslide and water. So we can go. Thank you so much. हो सावकाश जायला. हाँ? Going towards now. Going towards? We are going towards Nubra Valley.
ही अल्टो आत्ताच ओव्हरटेक करून गेली होती ना आपल्याला, तीच होती असं वाटत तरी आहे. खरंच तो खूप स्पीडमध्ये चालला होता रे, अनकंट्रोल झाली असणार. चला आज कुछ तूफानी करते हैं. अरे आगे चला गया मैं तो. बापरे स्लोप आहे. हां हळूहळू घ्यावे लागेल, वही करणे वाला. आलाच तर एकदम आहे, नाहीतर ये पलीकडनं. अरे अरे खड्डा आहे पुढं, पुढच्या बाजूला ते बघ तिथं. एवढ्या पुढं नाही, तिथून नाही काय येणार. राहू दे आलो मी. हा येतो मी. बापरे काय गरज नसताना हमने कर दिया कांड. हाँ आलो. ओके यांनी आम्हाला या इथे थांबवलेलं ॲक्च्युली समोर. अरे बापरे हे बघ कसल्या स्पीडने गेला ते बघ. डिड यू सी दॅट? वेर आर यू फ्रॉम? Israel. Where are you heading towards? Hundar. Okay. Very close. हाँ Hundar. Where are you going? Nubra Valley. Where in Nubra? अरे क्या हुआ? बापरे होय काय? होय बापरे रिस्की आहे. कुठले काय दिसते तुला एकतर? केवढं मोठं पात्र आहे ना. मला तर काही खायची इच्छाच नाही बा. खारदुंगला पास सर करून आत्ता खालसारमध्ये आम्ही काहीतरी खाण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत. आलू पराठा आम्ही सांगितला होता, त्यापैकी सागरचा आलू पराठा आलेला आहे. माझा आलू पराठा अजून तयार होतो आहे. ॲक्च्युली खायची तशी फारशी इच्छा नव्हती, पण वेळ हे घ्या माझाही आलू पराठा आलेला आहे. कालचं जेवण आम्हाला म्हणजे फारच त्रासदायक ठरलेलं आहे, पण काहीतरी आतमध्ये गेलं पाहिजे. शेवटी गाडी सुरू आहे त्यामुळे फ्यूल तर गेलं पाहिजे, त्यामुळे आम्ही खाण्यासाठी इथे थांबलो होतो. हा आमच्या समोर व्ह्यू आहे. हे आमच्या बाईक्स. नुब्रा व्हॅली 70 किलोमीटर आहे. त्यापूर्वी आम्हाला कोणत्या गावात थांबायचं? त्याआधी एक गाव आहे कोणतं तरी, जिथे आम्हाला होमस्टे घ्यायचा आहे. सो हुंडरमध्ये आम्हाला होमस्टे घ्यायचा आहे. तर अशा या सुंदर लोकेशनवर आम्ही आत्ताच प्रत्येकी एक नाही 3/4 पराठा खाऊन संपवला. थोडा आमचा शिल्लक राहिला, पण लोकेशन आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. या बाजूने हा एक झरा येतोय आणि थेट हा चालला इकडे या पर्वतरांगांमध्ये. चला बापरे एवढी हेवी मोटरसायकल वापरायची असेल तर थोडीशी तब्येत पण का लागते हे मला आत्ता समजायला लागलं. चला सागरने त्याच्या बाईकसाठी एक्स्ट्रा फ्यूल 1-2 लिटर फ्यूल घेतलेला आहे. आणि आता आम्ही हुंडरकडे निघालेलो आहोत, जिथे आम्ही होमस्टे घेणार आहोत. अजूनही 25 किलोमीटर पुढे हुंडर आहे. हे पलीकडे डाव्या बाजूला जे वाळू किंवा मातीसारखं आहे ना, त्यावरून चाक घसरेल बघ. या बाजूला ठेव.
नुब्रा व्हॅलीच आहे बघ संपूर्ण उजव्या बाजूला. कोण नाही समोर. हुंडर. फायनली आम्ही हुंडरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आमची होमस्टे शोधण्याची मोहीम सुरू झालेली आहे. 12:30 वाजता आम्ही हुंडूरमध्ये आमच्या या होमस्टेवर आलेलो आहोत. हा आमचा होमस्टे आहे एक साधारण 2 दिवसासाठी. आणि आल्या आल्या आम्हाला दीदींनी ही गरमागरम चाय आणि बिस्किट दिलेली आहेत. आता आमचा प्लॅन असा आहे, आपण आता जाणार आहोत तुर्तुक बघायला जाणार आहोत. फर्स्ट विलेज ऑफ इंडिया. ॲक्च्युली सागर म्हणत होता सियाचीन बेस कॅम्प, पण आम्ही ताईंना विचारलं, त्यांनी सांगितलं जवळपास 3-3.5 तास लागतील तुम्हाला तिथे जायला. सो तो टप्पा आम्ही उद्यासाठी ठेवला आहे. आज आम्ही तुर्तुक करणार, त्यानंतर लवकर आलो तर कॅमेल राईड करू आणि उद्या फक्त सियाचीन बेस कॅम्प आणि परवा दिवशी इथून निघता येईल. सो चला चहा घेऊया आणि निघूया. सुंदर पर्वतरांगांच्या कुशीमध्ये हा आहे आमचा होमस्टे, जिथे आम्ही पुढचे 2 दिवस राहणार आहोत. आणि ही आमच्या मोटरसायकल. आम्ही दोघेही निघालेलो आहोत इंडियाज फर्स्ट किंवा इंडियाज लास्ट. म्हणजे उत्तरेकडून बघितलं तर पहिलं आणि दक्षिणेकडून बघितलं तर शेवटचं गाव बघण्यासाठी, ज्याचं नाव आहे तुर्तुक. सागरपाजी सही काय रे हम लोग. 77 किलोमीटर आहे की रे तुर्तुक. बाबा 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 बाबा. रस्ता जर असा असेल तर फार वेळ लागणार नाही. ये है रियल लडाख, ये है असली लडाख. वाह. हाँ भाई, वाटर द क्रॉसिंग द वाटर. होय 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 होय. मी यासमोर हिमालयनवाला जो होता त्याच्यासोबत मस्त पळवत आलो कॉर्नरिंग करत. आमचे सागर महाशय ऑब्वियसली थोडे मागे राहिले, थोडे नाही बरेच मागे राहिले थोडे. तो पण काय मस्त चालवत होता मोटरसायकल, डबल सीट, आणि तरीसुद्धा मस्त पळवत होता माझ्या. हे बघ उजवीकडे ठेव गाडी, ह्या बाजूला. तिकडे प्लेन रस्ता आहे, त्या बाजूला खडी आहे, ह्या बाजूला ठेव. हां ये सरळ, फार पण तिकडे घेऊ नकोस. सागर पाजी आ रहे हमारे. ये देखिए हमारे सागर पाजी की वाटर क्रॉसिंग. चलो हा. जा रहा है छोटा सा लगे, उसी को आप फॉलो करो. बिल्कुल कॉर्नर पर है, फिर रास्ता खत्म होता है, उनके बैंक का नजर आएगा पाकिस्तान का. ये वाला माउंटेन सारा हमारे इंडिया के, ये माउंटेन पे यहाँ से लेकर यहाँ तक स्ट्रेट लाइन जैसे है सर. इसकी थोड़ा ऊपर देख लो.
तर मगाशी एक 10 किलोमीटर पूर्वी आम्ही तुर्तुकमध्ये पोहोचलो आणि तुर्तुकमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की तुर्तुक हे इंडियाचं लास्ट विलेज नाही आहे. तिथून पुढे 10 किलोमीटर गेल्यानंतर थांग म्हणून एक विलेज येतं, जे की भारतातलं शेवटचं विलेज आहे. त्यानंतर मग आम्ही तुर्तुकपासून एक जवळपास 10 किलोमीटरचा टप्पा पार करत फायनली या LOCच्या, ही समोर LOC आहे. पाकिस्तान दिसतोय का बघतायत. सागर सरानंतर माझा नंबर आहे. तर आजचा हा व्लॉग आपण इथंच थांबूयात. इथून पुन्हा आम्हाला 80 किलोमीटरचा टप्पा गाठत आमच्या होमस्टेवर जायचं आहे. सेम रूट असल्यामुळे पुन्हा दाखवण्यासारखंही काही नाही आहे आणि माझ्या गोप्रोने ऑलरेडी नांग टाकलेली आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.